नमस्कार मैत्रिणींनो, आपण सायन्स भाग 1 मधला पहिला धडा बघत आहोत, गुरुत्वाकर्षण. यामध्ये आपण आतापर्यंत गुरुत्वाकर्षणाचा नियम बघितला आणि केप्लरचे 3 नियम बघितले. आता आपण बघूया काही सोडवलेली उदाहरणं. पहिलं उदाहरण आहे, महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्रॅम व 80 किलोग्रॅम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहेत? आपल्याला बघा दिलेला काय आहे, आर बरोबर 1 मीटर, M1 बरोबर 75 किलोग्रॅम, M2 बरोबर 80 किलोग्रॅम आणि G बरोबर 6.67 गुणिले 10 ऋण 11 न्यूटन मीटरचा वर्ग छेद kgचा वर्ग. न्यूटनच्या सिद्धांतानुसार F बरोबर G_M1 M2 छेद R चा वर्ग. आता याच्यामध्ये आपण किमती घालू. F बरोबर 6.67 गुणिले 10 ऋण 11 गुणिले 75 गुणिले 80 छेद 1 चा वर्ग न्यूटन. जर आपण इथे 75 गुणिले 80 यांचा गुणाकार केला तर आपल्याला 6000 मिळतात. 6000 म्हणजे 10चा तिसरा घात. मग 6.67 गुणिले 10 ऋण 11 गुणिले 6 गुणिले 10चा तिसरा घात. मग आता 10चा तिसरा घात आणि 10चा ऋण 11 यांचा जर गुणाकार केला तर घातांकाच्या नियमाप्रमाणे वजाबाकी होईल. ऋण 11 अधिक 3 म्हणजे ऋण 8. म्हणजे आपल्याला काय मिळेल, 6.67 गुणिले 10 गुणिले 6 गुणिले 10चा ऋण 8 भागिला 1 यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं 4.002 गुणिले 10चा ऋण 7. महेंद्र आणि विराट या दरम्यान गुरुत्वीय बल 4.002 गुणिले 10चा ऋण 7 न्यूटन इतके असेल. हे बल नगण्य आहे. जर महेंद्र व ज्या बाकावर तो बसला आहे त्यामधील घर्षण बल 0 असेल तर या गुरुत्वीय बलामुळे महेंद्र विराटकडे सरकू लागेल. त्याचे त्वरण व त्याचा सरकण्याचा वेग आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. उदाहरण दुसरं बघा. वरील उदाहरणात महेंद्रचा बाक घर्षण रहित असेल व विराम अवस्थेतून सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल? तो वेग कालानुसार बदलेल काय व कसा? दिलेली माहिती बघा. महेंद्रीवरील प्रयुक्त बल F बरोबर 4.002 गुणिले 10चा ऋण 7 न्यूटन. महेंद्रचे वस्तुमान M बरोबर 75 किलोग्रॅम. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे महेंद्रवर बलामुळे त्याचे होणारे त्वरण बरोबर A बरोबर F छेद M. बघा, F बरोबर M गुणिले A हे सूत्र आहे, पण आपल्याला A ची किंमत काढायची म्हणून आपण त्याचं रूपांतर केलं. F छेद M बरोबर 4.002 गुणिले 10चा ऋण 7 छेद 75. 4.002 आणि भागिला 75 जर आपण केलं तर आपल्याला मिळते 0.0534. पण आपण त्याला कन्वर्ट करू. 5.34 गुणिले 10चा ऋण 9 मीटर पर सेकंदचा वर्ग. न्यूटनचे पहिले समीकरण वापरून आपण महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा असणारा वेग काढू शकतो. या समीकरणाप्रमाणे V बरोबर U अधिक AT सुरुवातीला महेंद्र बाकावर बसलेला असल्यामुळे त्याचा सुरुवातीचा वेग 0 आहे. U बरोबर 0. त्याचा बाक घर्षण रहित आहे असे गृहीत धरल्यास V बरोबर 0 अधिक 5.34 गुणिले 10चा ऋण 9 गुणिला 1 मीटर पर सेकंद. महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग किती मिळाला आपल्याला? 5.34 गुणिले 10चा ऋण 9 मीटर पर सेकंद. तसं पाहायला गेलं तर हा वेग अतिशय संथ आहे. तो देखील घर्षण नसल्यास संभव आहे आणि म्हणूनच आपल्याला तो जाणवत नाही. हा वेग त्वरणामुळे वाढत जाईल. तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होत जाईल. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल वाढत जाईल व त्यामुळे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्वरण सुद्धा वाढत जाईल. माहित आहे का तुम्हाला? समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहितीच असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो.
त्यामुळे त्या स्थानांवर भरती येते व त्या स्थानांपासून आकृती 1.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंश कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते. बघा आकृतीत तुम्हाला दिसतंय भरती येते आणि भरती जिथे आलेली असेल तिथून 90 अंशाचा कोन असलेल्या ठिकाणी पृथ्वीवरच्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होते आणि तिथे काय येते, ओहोटी येते. आपल्याला माहिती आहे सध्या मुंबईमध्ये समुद्रात खूप मोठमोठ्या लाटा उसळतात भरतीचा वेळ असल्यामुळे, कारण कालच पौर्णिमा झाल्यामुळे तुम्हाला माहिती पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येत असते आणि समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते आणि तिथे फुगवटा तयार होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, भरती. आणि ज्या ठिकाणी भरती येते त्याच्या पासून बरोबर 90 अंशावरच्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झालेली असते व तिथे काय असते, ओहोटी असते. आपण भरती व ओहोटीची चित्र बघूयात. हे भरतीचं चित्र आहे. तुम्हाला दिसतंय आकृतीमध्ये चित्रामध्ये भरपूर मोठमोठ्या उंचीपर्यंत लाटा उसळतात आणि हे इथे बघा समुद्राचं पाणी कमी झालेलं आहे, पातळी कमी झालेली आहे. हे आहे ओहोटीचं चित्र. आता बघूया पृथ्वीचे गुरुत्वीय बल. क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय, की तो कालानुसार बदलेल? कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. याला कारण काय आहे, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. आपल्याला माहिती आहे की आपण आधी बघितलं की गोलाकार जर वस्तू असेल, वर्तुळाकार जर एखादी वस्तू असेल तर तिचं वस्तुमान केंद्र हे तिच्या केंद्रापाशी सामावलेलं असतं, म्हणून पृथ्वीचं वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूपाशी आहे आणि त्यामुळे ती त्या केंद्रबिंदूपाशी सर्व वस्तूंना आकर्षित करते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते आणि त्याचा वेग कमी करते. आपण एखादी वस्तू वर फेकल्यानंतर किंवा एखादा दगड वर फेकल्यानंतर काही काळानंतर काय होतं, त्याचा वेग कमी होत जातो आणि एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर तो आपोआप खाली यायला सुरुवात होते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो आणि तो त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. वर जातानाचा वेग कमी झाल्यामुळे, शून्य झाल्यामुळे काही काळानंतर तो आपोआप खाली पडू लागतो. आता यावर आधारित काही सोडवलेली उदाहरणे आपण बघूया. मागील उदाहरणात महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिमाण काढा. दिलेली माहिती: पृथ्वीचे वस्तुमान m1 6 × 1024 किलोग्रॅम. पृथ्वीची त्रिज्या r बरोबर 6.4 × 10⁻⁶ मीटर. महेंद्रचे वस्तुमान m2 बरोबर 75 किलोग्रॅम. g बरोबर 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग छेद kg चा वर्ग. गुरुत्वीय बलाच्या सिद्धांताप्रमाणे महेंद्रावरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F बरोबर G m1 m2 छेद r चा वर्ग. याच्यामध्ये आपण किमती घालूया. F बरोबर 6.67 × 10⁻11 गुणिले 75 गुणिले 6 गुणिले 10⁻24 छेद 6.4 गुणिले 10⁻6 कंसाचा वर्ग. आता इथे 10⁻11 अंशाला बघा, 10⁻11 आणि 10⁻24 घातांकाच्या नियमाप्रमाणे यांच्यात काय होईल, वजाबाकी होईल, बेरीज होईल खरं तर, पण विरुद्ध चिन्ह असल्यामुळे काय होणार आहे, वजाबाकी. 10⁻24 24 मधून 11 गेले 13, 10⁻13 आपल्याला अंशात मिळेल. छेदाला बघा 10⁻6 आहे आणि कंसाचा वर्ग आहे. इथे पण जर आपण घातांकाचा नियमांचा विचार केला तर 10⁻6 गुणिले 2 म्हणजे 10⁻12 होईल. अंशाला 10⁻13 आहे, छेदाला 10⁻12 आहे. परत यांच्यामध्ये वजाबाकी होईल घातांकाच्या नियमाप्रमाणे, म्हणून आपल्याला अंशाला फक्त काय मिळतील, 10चा पहिला घात म्हणजेच 10. 6.67 गुणिले 75 गुणिले 6 गुणिले 10 छेद 6.4. हे जर आपण गुणाकार भागाकार केला तर आपल्याला इथे किंमत मिळते आहे n बरोबर 733 न्यूटन. n बरोबर 733 न्यूटन.
हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या 1.83 गुणिले 10⁹ पट इतके आहे. उदाहरण दुसरं बघूया. विराम अवस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्राचा वेग किती असेल? दिलेली माहिती बघूया. महेंद्राचा सुरुवातीचा वेग u बरोबर 0, त्यावरील गुरुत्वीय बल F बरोबर 733 न्यूटन, महेंद्राचे वस्तुमान m बरोबर 75 किलोग्रॅम, t बरोबर 1 सेकंद. महेंद्राचे त्वरण a बरोबर F/m. आपण आधी बघितलंय की सूत्र काय, F बरोबर ma, पण आपल्याला इथे a काढायचं आहे, त्वरण काढायचं आहे, म्हणून आपण त्याला F/m असं रूपांतरित केलं. 7 बरोबर 733/75 मीटर पर सेकंदचा वर्ग. 733 भागिले 75 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. आता न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे v बरोबर u अधिक at, महेंद्राचा 1 सेकंदानंतरचा वेग v बरोबर 0 अधिक 9.77 गुणिला 1 बरोबर 9.77 मीटर पर सेकंद. हा वेग पृष्ठ क्रमांक 6 वरील उदाहरण 2 मधील महेंद्रच्या वेगाच्या 1.83 गुणिले 10⁹ पट इतका आहे. आता बघूया. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर वस्तूला आकर्षित करते, म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? बघा, पृथ्वी आणि सफरचंद यांच्यामध्ये पृथ्वी ज्याप्रमाणे सफरचंदावर बल प्रयुक्त करते, तसंच सफरचंद सुद्धा पृथ्वीवर बल प्रयुक्त करतं, पण पृथ्वीचं वस्तुमान जास्त असल्या कारणामुळे सफरचंद पृथ्वीकडे खेचलं जातं. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते? चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. आपल्याला माहिती की चंद्र आणि पृथ्वीचे काही कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती विशिष्ट वेगाने फिरत असतात आणि विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असतात. जर त्यांना तो वेग नसता तर ते पृथ्वीकडे आकर्षित झाले असते आणि पृथ्वीवर पडले असते, परंतु त्यांना तो वेग आहे, त्यामुळे ते पृथ्वीकडे खेचले जात नाहीत. बघा, या चित्रात आपल्याला दिसतंय की सफरचंद आणि पृथ्वी यांच्यामध्ये बल प्रयुक्त आहे, पण पृथ्वीचं वस्तुमान जास्त असल्यामुळे पृथ्वी सफरचंदाला आपल्याकडे खेचते. तुम्हाला आजचा अभ्यास आहे. भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकांमधून भरती आणि ओहोटी याविषयीची माहिती मिळवा व ती आपल्या वहीत लिहा. तसेच आपण जी सोडवलेली उदाहरणं बघितली आहेत 4, ती सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. भेटूया उद्याच्या तासाला. बाय.